मनोज जरांगे हे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिल्यास धनगर आणि वंजारी समाज एनटी मध्ये असल्यामुळे त्यांच्या आरक्षणाला धक्का पोहोचणार नाही असा गैरसमज पसरवत आहेत। मात्र आम्ही केंद्रामध्ये ओबीसी मध्ये आहोत। राज्यातील राजकीय आणि केंद्रातील नोकरीमधील आरक्षण हे ओबीसी मधूनच असल्यामुळे आमच्या आरक्षणाला धक्का पोहोचणार आहे। त्यामुळे मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, मात्र ओबीसी मध्ये मराठा समाज नको अशी आमची ठाम भूमिका असल्याचे मत ओबीसी समाजाच्या नेत्या डॉक्टर स्नेहाताई सोनकाटे यांनी सांगितले आहे। काय आज निर्णय झाला तुमचा? धाराशिव जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या संख्येने आज आमचे ओबीसी समाज बांधव, विजेएनटी, एससी, एसटी सर्व समाज बांधव यांनी एकत्रित येऊन आज अशी मीटिंग आमची शासकीय विश्रामगृह इथे झालेली आहे। आणि मला अतिशय सांगण्यात आनंद होत आहे की उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व गट तट विसरून पक्षाचे जोडे बाजूला ठेवून आमचा समाज आज एकत्रित आलेला आहे। फक्त आणि फक्त आमच्या आरक्षणाची जी जबाबदारी आहे, आमचं आरक्षण सुरक्षित राहावं आणि आमच्या ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का लागता कामा नये। आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही आहे, पण आमची एकच ठाम भूमिका आहे की आमच्यामधून मराठ्यांना आरक्षण देण्यात येऊ नये, ही आमची कायमच भूमिका राहणार आहे। आणि जरांगे पाटील ज्या पद्धतीनं गैरसमज पसरवत आहेत, धनगर आणि वंजारी हे एनटी मध्ये आहेत, त्यांना कसलाही धक्का लागणार नाही, हे साफ खोटं आहे। आम्ही केंद्रात ओबीसी मध्ये आहोत, नोकरीमध्ये ओबीसी मध्ये आहोत आणि आमचं राजकीय आरक्षण ओबीसी मध्ये आहे राज्यात आणि केंद्रात। मग आमच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही हा असंतोष आमच्या समाजामध्ये निर्माण झालाय, हे आम्ही कदापिही सहन करणार नाही। आणि याचा एल्गार उस्मानाबाद जिल्ह्यातून आम्ही पुकारलेला आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही, कारण विधिमंडळात पाहतोय आमच्यावर कुठेही आमदार खासदार बोलायला तयार नाही, फक्त आमचे नेते भुजबळ साहेबच बोलतायत। मग हा किती मोठा अन्याय प्रस्थापितांना। इथून पुढे प्रस्थापितांना घरचा रस्ता आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यातूनच सुरुवात करणार आहोत। तुम्ही जरांगे पाटलांचे धन्यवाद मानले, काय नेमकं? जरांगे पाटलांचे धन्यवाद याच्यासाठी मानले की मराठा समाज पण आमचा भाऊच आहे, पण मराठा समाजाच्या जे नेते आहेत आता जरांगे पाटील, त्यांनी आमचे डोळे उघडले। कारण आम्हाला आमच्या आरक्षण 375 जे जाती आहेत त्यांना आणखी पण आरक्षणाचा लाभ भेटत नव्हता, त्यांना आरक्षण म्हणजे काय हेच माहिती नव्हतं। पण ज्या पद्धतीने एक मोठा समूह आमच्यामध्ये येणार आहे असं म्हणल्यानंतर ओबीसीचे समाज बांधव खडबडून जागे झाले आणि त्यांना आपल्या आरक्षणाची जबाबदारी कळायला लागली की बाबा आता आपलं आरक्षण आहे आणि आपण एकत्रित नाही आलो तर आपलं आरक्षण जाऊ शकतं। त्याच्यामुळे त्यांनी वेळीच आम्हाला सावधान केलं आणि आम्ही आमचं आरक्षण तर सुरक्षित ठेवणारच आहोत, हेच सांगते। भुजबळांना जमलं नाही ते जरांगेने जमवलं असं म्हणायचं का तुम्हाला? नाही, भुजबळ साहेब तर भुजबळांमुळेच आम्हाला ओबीसीचं आरक्षण मिळालेलं आहे। त्यामुळे भुजबळ साहेब हे फक्त महाराष्ट्रापुरते नाही तर देशाचे ओबीसीचे नेते आहेत। त्यामुळे भुजबळ साहेबांनी खूप आमच्यासाठी कष्ट घेतलेला आहे। ओबीसी समाज, एससी, एसटी सर्व समाज, विजेएनटी, धनगर समाज हे कायम भुजबळ साहेबांच्या पाठीशी राहील आणि त्यांचे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही।